महिलांच्या आरोग्यासाठी योगा प्रशिक्षणाचा उपक्रम सौरभ पाटील यड्रावकर अब्दुल लाट केंद्रांतर्गत अंगणवाडी सेविका व प्राथमिक शाळांमधील महिला शिक्षकांसाठी आयोजित योगा प्रशिक्षण उपक्रम उत्साहात पार पडला। पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात महिलांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। सौरभ पाटील यड्रावकर यांनी महिलांनी स्वतःचे आरोग्य जपल्यास कुटुंब व समाज निरोगी राहतो, तसेच तालुक्यातील सर्व शाळांमध्ये योगा शिबिरे भरण्याचे आवाहन केले आहे। या प्रशिक्षणामुळे महिला सशक्तीकरणासह आरोग्य जागृतीलाही चालना मिळेल, असे प्रतिपादन सौरभ पाटील यड्रावकर यांनी केले। पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून केंद्र अब्दुल लाट अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका तसेच प्रत्येक प्राथमिक शाळेतील एका महिला शिक्षकासाठी योगा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। शनिवार दिनांक 4 रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा अब्दुल लाट या ठिकाणी हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी सौरभ पाटील यड्रावकर बोलत होत्या। यावेळी सौरभ पाटील यड्रावकर यांनी मार्गदर्शन करताना महिलांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले। त्या म्हणाल्या, घरातील महिलांचे आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहते, त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। शाळेमधील विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी योगा शिबिरे नियमितपणे आयोजित केली पाहिजेत, त्यामुळे निरोगी व बलवान नागरिक घडतील। या प्रशिक्षण कार्यक्रमाला समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती मनीषा कदम, गट शिक्षणाधिकारी भारती कोई, विस्तार अधिकारी अनिल ओमासे, सरपंच कस्तुरी कुनवाडे, सरपंच रेखा जाधव यांच्यासह अंगणवाडी पर्यवेक्षिका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, ग्रामस्थ व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान महिलांनी योगाचे महत्त्व, त्यांच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम तसेच दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। तज्ज्ञ प्रशिक्षकांनी प्रत्यक्षद्वारे विविध योगासनाचे सादरीकरण केले। त्या उपस्थित महिलांनीही उत्साहाने सहभाग नोंदवून योगाचे धडे आत्मसात केले। या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकरण्याची प्रेरणा मिळाली आहे। तसेच हा उपक्रम तालुक्यातील इतर शाळा व गावामध्येही प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार उपसदस्यांनी व्यक्त केला आहे। एकूणच अब्दुल लाट येथील योगा प्रशिक्षण उपक्रम हा महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरले असून भविष्यात अशा उपक्रमामुळे समाजात आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार आहे।